नमस्कार. गुकेश डोंबाराजू हा वर्ल्ड चेस चॅम्पियन झालाय सिंगापूरमध्ये आणि सर्व पालक वर्ग, त्यांचे मित्रमंडळी किंवा भारतातले किंवा जगातले सर्व जे बुद्धिबळाचे चाहते आहेत आणि जे बुद्धिबळाला फॉलो करतात, त्या सगळ्यांना अतिशय आनंद झालेला आहे. पण त्याचबरोबर काही पालकांचा बीपी किंवा टेन्शन किंवा प्रेशर पण वाढलंय, की जर गुकेश हा वयाच्या 18व्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियन होऊ शकत असेल, तर आपला मुलगा का नाही? तर याच्याबद्दल थोडीशी चर्चा काही पालकांमध्ये होताना मी पाहिली किंवा मला ती आढळली. त्याच्यावर थोडंसं बोलायचं झालं, तर पालकांचा दोघलापण जो आहे, अश्नील ग्रोव्हरनी जो फेमस केला शब्द, दोघलापण म्हणजे दुहेरी डबल स्टँडर्ड्स, दुहेरी दृष्टिकोन किंवा लोकांना ओळखण्याची किंवा त्यांची लायकी काढण्याची किंवा त्यांची पात्रता ओळखण्याची जी पद्धत आहे, त्याच्याबद्दल थोडासा गोंधळ आपल्याला दिसून येतो. कारण गुकेश डोंबाराजू हा जरी वर्ल्ड चॅम्पियन झाला असला, तरी त्याचे पालक वर्ल्ड चॅम्पियन आहेत पॅरेंटिंग मधले. हे खूप महत्वाचं आहे, ज्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. असं माझं वैयक्तिक अनुभव किंवा ऑब्झर्वेशन आहे. गुकेश जरी वर्ल्ड चॅम्पियन झाला असला, तरी हे एक एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे, की त्याच्या यशाचं सगळ्यात जास्त श्रेय जे आहे, ते त्याच्या आई-वडिलांना जातं आणि त्यांनी ज्या प्रकारे पालकत्व स्वीकारलं आणि ज्या प्रकारे मुलाला वाढवलं किंवा स्वातंत्र्य दिलं, त्याबद्दल किंवा गाईडन्स, मोटिव्हेशन, रिसोर्सेस, सपोर्ट या सगळ्या गोष्टी दिल्या त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. कारण आपला मुलगा कोणतरी मोठा व्हावा, ही जर एक जेनेरिक एक्स्पेक्टेशन असली लोकांची, पालकांची, समाजाची, कुटुंबाची, तरी पण त्यासाठी लागणारे जे बाकीच्या गोष्टी आहेत, त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं असं माझं ऑब्झर्वेशन आहे. तर त्याच्याबद्दल सगळ्यात महत्त्वाचं बोलायचं झालं तर हे जे पॅरेंटिंग आहे, पालकत्वाचा हा जो प्रकार आहे, ज्याच्यामध्ये गुकेश हा एवढा मोठा यश प्राप्त करू शकला, मिळवू शकला. त्याच्याबद्दल जे सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टी आहेत, अशा प्रकारच्या मुलांना किंवा मुलांना त्या वयामध्ये जे यश किंवा जी गाईडन्स दिला जातो, त्याच्याबद्दल जर आपल्याला बघायचं असेल तर प्रो अँड कॉन्स जे आहेत, त्याच्याकडे थोडं लक्ष द्यावं लागेल. कारण प्रोजमध्ये हे पालक जेव्हा एखाद्या मुलाला लहानपणापासून सपोर्ट करतात, अगदी 4थी पासून किंवा तो 6 वर्षाचा असल्यापासून, ते त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला वेगळा असला पाहिजे. कारण गुकेश आईचा मी इंटरव्ह्यू पाहिला, वडिलांचे पण इंटरव्ह्यू पाहिले किंवा त्यांचे मित्रमंडळी आहेत त्यांचे पण इंटरव्ह्यूज पाहिले. तर त्याच्या वयाच्या 6व्या वर्षी तो कझिन्स म्हणजे आपल्या भावंडांबरोबर खेळत असताना त्याच्या आई-वडिलांना त्याच्या बुद्धिबळ खेळण्यामधला स्पार्क जाणवला आणि त्यानंतर त्यांनी त्याला सिरियसली घ्यायला सुरुवात केली असं म्हणता येईल. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष देताना आपल्या काही गोष्टी ज्या लक्षात येतात त्या या, की सकारात्मक दृष्टीने जर बघायचं झालं तर मुकेशचे जे वडील आहेत ते दोन्हीही सर्जन, दोन्ही डॉक्टर्स आहेत. एक सर्जन आहेत आणि दुसऱ्या मायक्रोबायोलॉजीमध्ये काम करतात. तर हे स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टीम हा पहिला पार्ट. सपोर्ट सिस्टीम म्हणजे फक्त तुम्हाला स्वप्न दाखवणं आणि तू कोणत्याही परिस्थितीमध्ये ती ती मिळवलीच पाहिजे असं नाही. तर हे तू काही करू शकतोस. त्याच्याबरोबर तुझी कॅपॅसिटी आहे का? आणि ती कॅपॅसिटी असेल तर त्यासाठी लागणारे रिसोर्सेस त्या सगळ्या आपण देऊ शकतो का? टाइम देऊ शकतो का? या सगळ्या गोष्टी. आणि ही सपोर्ट सिस्टीम फक्त यश मिळवताना नाही, तर अपयश मिळताना पण त्याला सपोर्ट, त्याला आधार देता आला पाहिजे. ही जी मॅच्युरिटी आहे, ती अतिशय महत्त्वाची आहे. आणि आई-वडिलांव्यतिरिक्त बाकीची जी संस्था, इकोसिस्टम आहे, ज्या शाळेमध्ये तो शिकवत होता किंवा ज्या क्लासमध्ये तो चेसचे धडे, बुद्धिबळाचे धडे घेत होता किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, तारुण्य सुलभ ज्या गोष्टी आहेत, तो 6व्या वर्षापासून बुद्धिबळ खेळतोय आणि वयाच्या 12व्या वर्षी 12 वर्ष आणि 7 महिन्यांनी त्याला तो ग्रँड मास्टर झाला. तर हे 12 वर्ष 7 महिन्याचं असताना त्याला ज्या टिपिकल मुलांना, लहान मुलांना ज्या गोष्टी खेळाव्या लागतात, मित्र लागतात वगैरे वगैरे, या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे त्याच्या बॅलन्स करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टम नसेल तर हे शक्य नाहीये. दुसरी गोष्ट, सॅक्रिफाईस फॉर एक्सलन्स, म्हणजे हे मिळवण्यासाठी काहीतरी किंमत मोजावी लागते पालकांना किंवा गुकेशला स्वतःला किंवा आपल्या सर्वांना. ती किंमत मोजण्याची किंवा ती ती तेवढा वेळ देण्याची किंवा ती वेळ देताना जे काही आपल्याला ज्या गोष्टींचा त्याग करावा लागेल, ते करण्याची आपली तयारी आहे का? हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. गुकेशच्या पॅरेंट्स, पालकांच्या बाजूने बोलायचं झालं तर पैसा असेल किंवा मुकेशच्या वडिलांनी जे करिअर सोडलं त्यांचं ENT सर्जनचं, तो त्याग असेल किंवा गुकेश स्वतःचा खेळाव्यतिरिक्त बाकीच्या गोष्टी त्या एवढा फोकस करणं, डाएट कंट्रोल करणं, टाइम मॅनेजमेंट करणं, स्ट्रेस मॅनेजमेंट करणं त्या वयामध्ये, ह्या सगळ्या ज्या अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष जात नसेल तर अवघड आहे. सर्व्हिस सॅक्रिफाईस फॉर एक्सलन्स हा अतिशय महत्वाचा. त्यानंतर फॉस्टरिंग अ ग्रोथ माइंडसेट म्हणजे काय? अपयश जरी मिळालं तरी त्यापासून उभारी घेण्याची किंवा त्यापासून काहीतरी धडा शिकून पुढे जाण्याची जी मानसिकता आहे, ती जर या लहान वयामध्ये पालक त्यांच्या मुलांमध्ये
इन्कल्केट किंवा त्यांना शिकवत असतील तर ते अतिशय महत्वाची गोष्ट आहे. कारण हे जर लाईफ स्किल मुलांना लहान वयामध्येच कळलं की अपयशापासून पण धडा घेऊन पुढे भरारी घेणं, तर त्याचा आयुष्यभर खूप मोठा सकारात्मक परिणाम त्यांच्या करिअरवर होऊ शकतो. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. मी बऱ्याच वेळा पाहिलं की जे अतिशय यशस्वी आहेत आणि ज्यांनी अपयश कधी पाहिलंच नाही, त्या लोकांना अपयश आलं एखादा तर त्याला मॅनेज करण्याची, त्याला हँडल करण्याची तेवढी कॅपॅसिटी नसते किंवा तेवढी स्ट्रेंथ, मेंटल, इमोशनल, फिजिकल स्ट्रेंथ नसते. हे पाहिलेलं आपण. त्यामुळे हा ग्रोथ माइंडसेट जो आहे, कोणताही जो प्रसंग आपल्यावर घडतोय त्यापासून आपण काय शिकायचं, यश आणि अपयश दोन्ही पण, आणि त्यातून हंबल जमिनीवर पाय ठेवून पुढे कसं जायचं, हा माइंडसेट अतिशय महत्वाचा जो पालकच आपल्या मुलांना देऊ शकतात. त्यानंतर ऍक्सेस टू राईट रिसोर्सेस, म्हणजे वयाच्या 6व्या वर्षी जेव्हा मुकेशच्या पॅरेंट्सना हे समजलं, लक्षात आलं की विशेषतः आईला, की आपला मुलगा बुद्धिबळामध्ये नॅचरली, नैसर्गिकरित्या खूप अतिशय स्ट्रॉंग आहे आणि तो सगळे अगदी व्यवस्थितपणे आत्मसात करतोय. त्यानंतर त्याला जी वेळ देण्याचा किंवा त्याला योग्य क्लास लावण्याचा किंवा त्यासाठी पैशांची तडजोड असेल किंवा कॉम्प्रोमाइज असतील फॅमिली लाईफ मधले, या सगळ्या करणं हा अतिशय पॅरेंटिंगचा मोठा पार्ट आहे असं मला वाटतं. कारण त्यांना जेव्हा सिरियसनेस जाणवला की गुकेश हा बुद्धिबळ अतिशय चांगलं खेळू शकतो, आणि जेव्हा त्याचे जे कोच वगैरे होते त्यांनी पण त्यांना मार्गदर्शन केलं की तुम्ही याच्यावर विशेष काळजी घ्या आणि प्रयत्न करा, तेव्हा गुकेशला अगदी स्कूलमधून दांडी मारायला देण्यापासून ते होम स्कूलिंग पर्यंत हा जो प्रकार आहे, एखादा पालक, विशेषतः शिकलेले सर्जन किंवा डॉक्टर्स, आपल्या मुलाला वयाच्या 6व्या-7व्या म्हणजे 6व्या-7व्या वर्षी जर सांगत असतील की तू शाळेत जायचं बंद कर आणि तुला जे आवडतं किंवा ज्यामध्ये तू स्ट्रॉंग आहेस ते कर, तर त्यासाठी खूप मोठी जिगर पाहिजे पालकांच्या हृदयात सुद्धा. हे अतिशय महत्वाचं आहे. कारण त्यानंतर जे काही होईल त्याच्यामध्ये पालक आणि मुलगा, तो जो कॅन्डिडेट आहे, त्या दोघांची पण कस लागतो. कारण पालकांना पण समाजाकडून, पियर्सकडून, आपल्या मित्रमंडळींकडून, शाळेकडून खूप मोठं प्रेशर जाणवतं. कारण तुमचा मुलगा शाळेत जात नाही, मग त्याचं पुढे काय होईल, तुम्ही तर डॉक्टर आहात, मग त्याला जर अपयश आलं तर तो काय करेल. आणि भारतीय क्रीडा सृष्टीमध्ये खूप चांगली उदाहरणं आपल्याकडे नाहीयेत सक्सेस, यश मिळणं. त्यामुळे एखाद्या खेळावर जर तुम्ही जोर देत असाल, त्याच्यावर कम्प्लिटली फोकस करत असाल, अगदी करिअरला, शाळेला पण बाजूला ठेवून, तर जर समजा इफ समथिंग गोज रॉंग, जर त्याच्यामुळे त्याला यश मिळालं नाही तर पुढे काय, याची मानसिक आणि आर्थिक दोन्ही तयारी असली पाहिजे. त्याशिवाय पालक हे पाऊल उचलूच शकत नाही. त्यामुळे मग त्यांचे जे वडील होते त्यांनी आपलं सर्जनचं करिअर बाजूला ठेवून ते गुकेश बरोबर ट्रॅव्हल करायला लागले. कारण बुद्धिबळाच्या स्पर्धा जगभर, भारतभर होत असतात, आणि एवढ्या लहान वयामध्ये ते गुकेशला एकटा सोडू शकत नाही की तू राहणं जा वगैरे सगळ्या गोष्टी आहेत त्या मॅनेज करणं वगैरे. यासाठी मग कोणाच तरी एका पालकाची गरज लागतेच, आणि तो भार वडिलांनी उचलला आणि आईने घराचा भार उचलला. म्हणजे जे खर्च असतील किंवा बाकीच्या ज्या सामाजिक देवाणघेवाण असेल किंवा ज्या बांधिलकी असतात त्याच्यामध्ये, तर हे अतिशय महत्वाचं आहे. आणि हे ऍक्सेस टू राईट रिसोर्स, मग कोच कोण, विश्वनाथ आनंद त्यांच्याकडे जाऊन त्यांची मदत मागणं, किंवा विलंबल स्कूल जे आहे त्यांचं, मुकेशची शाळा आहे, त्यांच्याकडून मदत मागणं. त्यानंतर आजूबाजूचे आपले जे समर्थक किंवा चाहते मंडळी आहेत त्यांचा सपोर्ट घेणं, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर डायटिंग, हे बुद्धिबळ फक्त डोक्याचा गेम नसून त्यासाठी टाइम मॅनेजमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंट, फिजिकल स्टॅमिना, या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात. त्यामुळे योग्य वेळी योग्य प्रकारची मदत मिळणं, गायडन्स मिळणं, हे पण अतिशय महत्वाचं आहे. उदाहरणार्थ सिंगापूरच्या मॅच मध्ये 14व्या गेम मध्ये तो जो डिंग लेरेनला ज्याने हरवलं, त्याच्यामध्ये डिंग लेरेनने जी चूक केली ती अतिशय सामान्य अमॅच्युअर चूक आहे, आणि ती फक्त टाइम प्रेशरमुळे किंवा स्ट्रेस मॅनेज न झाल्यामुळे झाली, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे पॅडी अपटनने ज्या प्रकारे मुकेशला मदत केली, मानसिकदृष्ट्या बळ दिलं, मला वाटतं त्याचा सगळ्यात जास्त फायदा मुकेशला झालेला दिसत होतो. आणि ही जी गोष्ट आहे, स्ट्रेस मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट, प्रेशर मॅनेजमेंट, याच्यावरच तो विश्वचषक विश्व विजेता ठरला असं मला वाटतं. कारण डिंग लेरेन हा चांगला खेळाडू असला तरी पण ज्या अतिशय महत्वाच्या मोक्याच्या क्षणी त्यांनी जी चूक केली ती त्याला महागात पडली असं म्हणावं लागेल. त्यामुळे ऍक्सेस टू राईट रिसोर्सेस आणि ते रिसोर्सेस मिळवण्यासाठी काहीही करण्याची तयारी, हे गुकेशच्या पालकांनी दाखवलेलं एक अतिशय महत्वाचा सुगुण आहे असं म्हणता येईल. त्यानंतर इमोशनल स्टॅबिलिटी, प्रत्येक वेळी आपल्याला यश मिळतच असं नाही, किंवा त्या वयामध्ये 8, 10, 12, 14 वर्षाचा मुकेश असताना त्याला पण असं स्वाभाविक वाटत असेल की आपल्या मित्रांबरोबर जाऊन खेळावं वगैरे वगैरे या गोष्टी. आणि हे जे प्रेशर आहे बुद्धिबळ खेळण्याचा ॲट द हायेस्ट लेवल, तो मोठमोठे प्रोफेशनल लोक पण मॅनेज करू शकत नाहीत. बॉबी फिशरचं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर, मग हे गुकेश सारखा छोटा मुलगा जर मॅनेज करत असेल तर ही जी इमोशनल स्टॅबिलिटी आहे
भावनिक कणखरपणा तो अतिशय महत्वाचा आहे. मग तो जिंकला किंवा हारला या दोन्ही केसमध्ये. जिंकल्यानंतर पण न वाजता आणि हारल्यानंतर पण मान खाली न घालता उभं राहण्याची जी ताकद आहे, मला वाटतं ती सगळ्यात महत्वाची देणगी त्याला पालकांकडून मिळाली आहे आणि हे पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर स्टडीज आणि चेस, बुद्धिबळ या दोघांचं बॅलन्स आहे. बॅलन्स अभ्यास अतिशय महत्वाचा, त्याचबरोबर बुद्धिबळ म्हणजे करिअर ठरणार असेल तर मग सामाजिक किंवा आपले जे आपलं जे रहाटगाड आहे आयुष्याचं, करिअरचं, त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी शिक्षण घ्यावं लागतं. असं एक प्रगाढ परंपरा आहे सध्या. मग ते ग्रॅज्युएशन असेल, मास्टर असेल, काहीतरी तुम्ही करा, त्यानंतर तुमच्या व्यवसायाकडे लक्ष द्या असं म्हणता येईल. पण हे जे या वयामध्ये 12 वर्ष 7 महिन्यांनी ग्रँड मास्टर होणं आणि त्यानंतर 18 वर्षी वर्ल्ड चॅम्पियन होणं, त्यामुळे शिक्षणाकडे ऑब्व्हियसली सचिन तेंडुलकरांचं उदाहरण घ्यायचं झालं, शिक्षणाकडे ऑब्व्हियसली दुर्लक्ष होण्याची शक्यता जास्त असते. कारण तो जो वेळ द्यावा लागतो प्रॅक्टिस करण्यासाठी या दोन्ही अत्युच्च पातळींवर, त्यावेळी शाळेत दुर्लक्ष होणं अतिशय स्वाभाविक आहे. तरी पण या दोघांचा संगम जो आहे, बॅलन्स जो आहे, तो साधण्यासाठी मला वाटतं पालकच सगळ्यात जास्त मदत करू शकतात. शाळेचं पण थोडंसं भान ठेवून दोन्ही ज्या महत्वाची भूमिका आहेत त्या आपल्याला साकारता येतात असं वाटतं. त्यानंतर इन्स्टिलिंग डिसिप्लिन अँड टाइम मॅनेजमेंट. डिसिप्लिन अतिशय महत्वाचं, कारण आपण ज्या बाकीच्या सगळ्या गोष्टी बोलतो त्या बोलून एकदा सांगणं, दोनदा सांगणं, 100 वेळा सांगणं, त्याचबरोबर जो मुलगा असेल त्याला जर एखादी चांगली गोष्ट सांगितली आणि त्याने ती लगेच आत्मसात केली आणि त्यानुसार तो वागायला लागला तर मग त्याची कॅरेक्टर बिल्डिंग जी आहे ती स्टेप बाय स्टेप होत राहते. एकच गोष्ट तुम्हाला जर 100 वेळा सांगावं लागत असेल आणि त्यानंतर पण तुम्हाला करावीशी वाटत नसेल तर मग तुम्ही आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतला ना बरा. त्यामुळे हे जे टाइम मॅनेजमेंट आहे, वेळ कसा मॅनेज करायचा, मग तो अभ्यासासाठी असेल किंवा एंटरटेनमेंटसाठी असेल किंवा टाइमपाससाठी असेल किंवा मेडिटेशनसाठी असेल किंवा प्रॅक्टिससाठी असेल किंवा मॅच खेळण्यासाठी असेल किंवा ट्रॅव्हलिंगसाठी असेल, हे अतिशय महत्वाचं आहे. आणि हा सगळ्यात मोठा गुण या पालकांनी गुकेशला शिकवलेला आपल्याला दिसून येतो. हे झाले सकारात्मक गोष्टी, पण त्याचबरोबर जे काही अननेसेसरी प्रेशर निर्माण होतं, नकारात्मक गोष्टी पण याच्यामध्ये आहेत. कारण प्रत्येक वेळी गुकेश सारखं जे बाकीची मंडळी प्रॅक्टिस करतायत त्यांना यश मिळेलच अशी पण काही गॅरंटी नाहीये. त्यामुळे हे जे कॉन्स ऑफ पॅरेंटशिप स्टाईल जी गुकेशच्या पालकांनी वापरलेली आहे त्याचे पण आहे, त्याच्याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं पोटेन्शियल प्रेशर टू परफॉर्म या गोष्टीमध्ये एवढ्या लहान वयामध्ये आपण मुलाला सांगतोय तू प्रत्येक मॅच तू जिंकलीच पाहिजे आणि तुला ग्रँडमास्टर व्हायचं, तुला वर्ल्ड चॅम्पियन व्हायचं वगैरे वगैरे. आता ही गोष्ट गुकेशच्या मनातून स्वतःहून येणं ही वेगळी गोष्ट आणि पालकांनी त्याच्यावर थोपवणं ही गोष्ट वेगळी. गुकेशच्या केसमध्ये त्याच्या मनामध्ये उत्पन्न झालेली ती ज्या भावना आहेत त्याला फक्त पालकांनी सपोर्ट केलाय. पण बाकीचे जे पालक आहेत टिपिकली ज्यांना आपला मुलगा गुकेश सारखाच वर्ल्ड चॅम्पियन व्हावा असं वाटतं, ते मात्र आपल्याला काहीतरी व्हायचं होतं आयुष्यामध्ये आणि ते आपण झालो नाही म्हणून ते आपल्या मुलांनी करावं, याच्यातून जे प्रेशर होतं परफॉर्म करण्याचं ते अतिशय धोकादायक ठरू शकतं मुलांना. कारण मुलांना ती मॅनेजमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा प्रेशर मॅनेजमेंट करण्याची ताकद किंवा तेवढी बौद्धिक क्षमता नसते. त्यामुळे ह्या वक्तीच्छ लेवलवर खेळताना जे प्रेशर निर्माण होतं, दडपण येतं, त्याला मॅनेज करण्यासाठी जे पालकांची कॅपॅसिटी पाहिजे त्यांना मॅनेज करण्याची आणि शिकवणूक देण्याची, ती बऱ्याच वेळा नसते आणि तिथेच बहुतेक बऱ्यापैकी आपण मार खातो असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, सोशल इंटरॅक्शन कमी होतं मुलाचं, त्याचबरोबर पालकांचं पण. समजा मुकेशचे वडील जर मुलासाठी वर्षातून 5, 6, 7, 8 महिने जर फिरत असतील मॅचेस करण्यासाठी वेगवेगळ्या शहरांमध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये, तर त्यांचं जे सोशल ऑब्लिगेशन्स आहेत, चेन्नईमध्ये असेल किंवा पावणेरावळ्यांमध्ये असेल, त्याच्यावर पण परिणाम होतो. त्याचबरोबर बाकीचे मुलाचे जे सोशल इंटरॅक्शन आहे, शाळेमध्ये गेल्यानंतर ज्या प्रकारे तो वेगवेगळ्या मुलांना भेटतो, त्याची इंटरॅक्शन वाढतात, तो बऱ्याच गोष्टी शिकतो. ह्या ज्या गोष्टी आहेत, समाजामध्ये कसं वागायचं, काय बोलायचं, काय नाही बोलायचं, कोणाला कसं मॅनेज करायचं, या ज्या गोष्टी आहेत त्या बऱ्यापैकी सोशल इंटरॅक्शनचा जो अभाव आहे तो अशा या केसमध्ये दिसून येतो. पण तो गुकेशच्या बाबतीत झाला की नाही आपल्याला कळताय, अजून तरी समजणार नाही. पण ज्या प्रकारे तो स्वतःला मॅनेज करतोय, मीडियाला मॅनेज करतोय, लोकांना मॅनेज करतोय, त्यावरून असं दिसतं की त्याने ते व्यवस्थितपणे मॅनेज केलेलं आहे. त्यामुळे जर मुलाला आपल्याला लहानपणापासूनच एका विशिष्ट ध्येयासाठी तयार करायचं असेल तर मग ते ध्येयाची तयारी करत असताना जर बाकीचे जे साईड इफेक्ट्स आहेत, सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही पण, त्याच्यामध्ये हा नकारात्मक आहे. कारण मग समाजापासून किंवा मित्रांपासून तो दूर होतो. असा जो प्रकार त्याला पण मॅनेज करता आला पाहिजे. मग हे मॅनेज करण्यासाठी बाकीचे काही स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा बाकीचे काही इंटरॅक्शनच्या पद्धती आहेत का हे पण चेक करावं लागेल. त्याचबरोबर अपेक्षा वाढत जातात, व्हेरी हाय एक्सपेक्टेशन्स फ्रॉम चाइल्ड. मग मुलगा जर चांगलं बुद्धी बघत असेल तर तू जिल्हास्तरीय मॅच खेळ, राज्यस्तरीय मॅच खेळ, मग तू भारताचा ग्रँड मास्टर हो. भारताचा ग्रँड मास्टर झाल्यानंतर तू जागतिक जो बुद्धिबळाचा विजेता आहे त्याला तू चॅलेंज कर. या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये परफॉर्मन्स, एक्सपेक्टेशन्स खूप जास्त वाढतात की अपेक्षा, आणि अपेक्षा बघण्यासारखं दुसरं दुःख किंवा दुसरं स्ट्रेस रिलीजिंग फॅक्टर नाही असं मला वाटतं.
हे ज्या एक्सपेक्टेशन मॅच करता आल्या, तू 100% 150% स्वतःचं कपॅसिटी यूज कर आणि त्यानंतर जो रिझल्ट येईल त्याचा तू काळजी करू नको. हे जर सांगता आलं तर मला वाटतं त्याचा खूप जास्त फायदा आपल्या मुलांना आणि आपल्या दोघांना पण होईल. त्यानंतर लिमिटेड पर्सनल टाइम हे सगळं करत असताना स्वतःसाठी वेळ देणं, मग ते शारीरिक स्वास्थ्याकडे लक्ष देण्यासाठी असेल किंवा करमणूक करण्यासाठी असेल किंवा काही न करण्यासाठी असेल. या पर्सनल टाईमचा थोडासा इश्यू होऊ शकतो, कारण तुम्हाला ट्रेनिंगसाठी 5-6 तास द्यायचे दिवसाला. ट्रॅव्हलिंग आहे, बाकीच्या ज्या शाळेचं काम आहे वगैरे, वगैरे या गोष्टींमधून. पर्सनल टाईम फक्त बुकेशच नाही तर पॅरेंट्सचा पण. पॅरेंट्सच्या पर्सनल टाईमची पण खूप हेळसांड होते असं दिसून येतं. कारण हे वडील जर 7-8 महिने फिरत असतील मुलाबरोबर वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेताना, मग ते आर्थिक ओढाताण किंवा असेल, मानसिक ओढाताण असेल, भावनिक ओढाताण असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या ठरतात. त्यामधून एकमेकांना सपोर्ट देण्यासाठी जे एकमेकांबरोबर राहण्याची जी शक्यता किंवा निकड आहे ते त्याच्याकडे दुर्लक्ष होऊ शकतं. त्यामुळे हे लिमिटेड पर्सनल टाइम हा एक मोठा इश्यू आहे. त्यानंतर बर्नआउट रिस्क. त्या वयामध्ये जर एखाद्या मुलाला आपण 100% सतत हे सांगतोय की तू हेच केलं पाहिजे, हेच केलं पाहिजे, हेच केलं पाहिजे, तर एक अशी भावना निर्माण होते की हे सांगायचं, ते जे आपल्याला सांगितलं त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट वागायचं. थोडं रिबेलियस वृत्ती असते ती. त्यानंतर तो जरी अपोजिट न वागता तो जरी फॉलो करत असेल इन्स्ट्रक्शन्स पालकांच्या, तरी पण एका लिमिट नंतर जो बर्नआउटची रिस्क असते ती पण अतिशय महत्वाची असते. त्यापासून स्वतःला कसं वाचवायचं किंवा पाल्याला कसं वाचवायचं हे अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये तू जिंकलंच पाहिजेस आणि जिंकल्यानंतरच तू स्वतःला प्रूव्ह करू शकतील, ही जी मानसिकता आहे त्याचा पण खूप मोठा परिणाम, नकारात्मक परिणाम मुलांवर होतो, आपल्या स्वतःवर पण होतो. त्यामुळे यश आणि अपयश या दोन्ही गोष्टींकडे त्रयस्थ प्रकारे बघण्याची जी पद्धत आहे ती थोडीशी अवघड असली तरी पण त्याचा सगळ्यात जास्त फायदा होईल. जिंकलो तरी पाय जमिनीवर आणि हारलो तरी मान ताठ, हा जो प्रकार आहे तो मुलांना लहानपणी शिकवणं महत्वाचं. त्यानंतर पोटेन्शियल फॉर लॅक, हे सगळं होत असताना पोटेन्शियल फॉर लॅक ऑफ ऑटोनॉमी म्हणजे मुलांना आपण जर लहानपणापासून त्यांच्या समवयस्क मुलांबरोबर वागायची संधी दिली, शाळेमध्ये असेल, क्लासमध्ये असेल, खेळताना वगैरे असेल, तर ते जे स्वतंत्रपणे स्वतःला मॅनेज करण्याची त्यांची जी प्रवृत्ती होते किंवा त्यांना जे शिकायला मिळतं ते एक साधारण गुकेश सारख्या परिस्थितीमध्ये होत नाही. कारण प्रत्येक वेळी दिवसातले 17-18 तास जर पालक तुमच्यावर असतील आणि सतत तुम्हाला बुद्धिबळा फोकस करायचा आहे, तर बाकीच्या ज्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आहेत सो टू से त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष होतं आणि त्यामुळे स्वतःची सर्वांगीण वाढ जी आहे, बुद्धिबळामध्ये तो चॅम्पियन असेल, स्ट्रेस मॅनेजमेंट चॅम्पियन असेल, टाइम मॅनेजमेंटमध्ये चॅम्पियन असेल, त्याच्या व्यतिरिक्त पण भरपूर व्यक्तिमत्वाचे पैलू असतात. त्याचे जे डेव्हलपमेंट आहे त्या ऑटोनॉमीचं किंवा त्याला स्वतःला काय वाटतं, ऑटोनॉमी स्वतःला काय वाटतं आणि त्यानुसार त्याला वागता येतं का, या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. आता एज्युकेशन मध्ये त्याला जर बुद्धिबळ ही एकच त्यांची आवड असेल तर प्रॉब्लेम नाहीये, पण जर पॅरलल एक्झाम्पल मध्ये एखाद्या पालकांनी प्रेशर केलं की तू फक्त बुद्धिबळच खेळायचं आणि त्याला बुद्धिबळ त्याला आवडतंच, बुद्धिबळामध्ये चांगला आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त पण त्याला जर स्कीइंग आवडत असेल किंवा टेबल टेनिस आवडत असेल किंवा नेचर आवडत असेल, तर मग काय, हा जो प्रकार आहे स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची क्षमता सारासा विचार करून याची जी ट्रेनिंग आहे ती थोडीशी कमी पडू शकते. कारण ते 10 वर्ष जे आहे त्याच्यामध्ये सर्वांगीण विकास होतो माणसाचा, व्यक्तिमत्वाचा. त्यावेळेस तुम्हाला कोंडून ठेवता आलं असं म्हणता येणार नाही, पण तुमचं जे बाकीची जी डेव्हलपमेंट आहे, प्रगती आहे, ती खुंटलेली असं म्हणता येईल. मग हा एक निगेटिव्ह कोनोटेशन अशा प्रकारच्या पॅरेंटिंगचा आहे. त्यानंतर मग ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या विषयामध्ये पालकांनी काय केलं पाहिजे, मग हे दोघला पण यासाठी की पालकांना जर असं वाटत असेल की आपला मुलगा पण वर्ल्ड चॅम्पियन व्हावा किंवा कमीत कमी त्याने त्या प्रकारे तयारी करावी, कारण वर्ल्ड चॅम्पियनची संख्या खूप मर्यादित असते, त्यामुळे जगातला एकच वर्ल्ड चॅम्पियन असतो. त्यामुळे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जरी यश अपयशची पर्वा न करता तुम्हाला एक कॅन्डिडेट काय करतो याच्यापेक्षा त्याचे जे सपोर्टर्स आहेत, पालक, हे काय करतात हे महत्वाचं. मग त्यासाठी महत्वाच्या गोष्टी, टाइम कमिटमेंट. तुम्ही कमिट करू शकता का की एखाद्या पाल्याला जर आपल्याला वर्ल्ड चॅम्पियन बनायचं असेल तर त्यासाठी लागणारा पूर्ण वेळ आपण देऊ शकू. टाइम कमिटमेंट ही गुकेशच्या पालकांची सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. त्यानंतर एक्सपेक्टेशन्स अँड प्रेशर्स. एक्सपेक्टेशन्स गुकेश बद्दलचं नाही, एक्सपेक्टेशन्स आपल्याबद्दलचं, समाजाचं, आणि त्याच्या एक्सपेक्टेशनमुळे आलेलं प्रेशर ते तुम्ही मॅनेज करू शकता का. तुमचा मुलगा 4थी मध्ये असताना तुम्ही जर सांगत असाल तुम्ही शाळेमध्ये जाऊ नका, तर मग बाकीची आपली जे मित्रमंडळी आहेत किंवा समाज आहे किंवा आपली स्वतःची मानसिक स्थिती जी आहे की आपल्या मुलांनी डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल आणि तो जर 4थी पासूनच शाळेवर जर लक्ष देत नसेल, चेसमुळे, बुद्धिबळामुळे किंवा एखादी दुसऱ्या कुठल्या पॅशनमुळे, तर हे एक्सपेक्टेशन आणि प्रेशर तुम्ही मॅच करू शकता का एक पालक म्हणून, हा अतिशय महत्वाचा पार्ट. तर फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट. बेसिकली गुकेशच्या केसमध्ये तो मिडल क्लास मधून असलेल्यामुळे
जर तुम्हाला जगभरामध्ये ट्रॅव्हल करायचं असेल आणि लॉजिंग बोर्डिंग असेल वगैरे वगैरे, स्पॉन्सर नसताना विशेषतः, तर त्यासाठी जी फायनान्शियल आर्थिक गुंतवणूक लागते तेवढी कॅपॅसिटी आपली आहे का? नंतर जेव्हा स्पॉन्सर येतील ती गोष्ट वेगळी आहे, किंवा आता आपण बोलतो 1 करोडची मर्सिडीज बेंचला बक्षीस मिळणं ही गोष्ट वेगळी आहे. त्यानंतर आता स्पॉन्सरची रांग लागेल ही गोष्ट वेगळी. पण ते नसताना फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट करताना जे गुकेशच्या पॅरेंट्सनी गोष्टी सांगितल्या की त्यांना पाहुण्यांकडून पैसे पण घ्यावे लागले. त्यानंतर जे दैनंदिन राहणीमान आहे ते पण कमी करावं लागलं, कारण फक्त जो इन्कम होता तो फक्त आईचाच होता. त्यामुळे हे सगळं कॉम्प्रोमाइज करण्याची किंवा ह्या सगळ्यांचा त्याग करण्याची तुमची तयारी आहे का, हा अतिशय महत्वाचा पार्ट. त्यानंतर इमोशनल आणि सायकोलॉजिकल सपोर्ट. मुलाला यश किंवा अपयश येतं याचा सगळ्यात जास्त धोका किंवा तणाव हा पालकांना असतो. तुम्ही बघितलं असेल 10वी-12वीच्या परीक्षेमध्ये मुलांपेक्षा जास्त तणावामध्ये पालक असतात. त्यामुळे हे जे तणाव आहेत ते जो कॅन्डिडेट आहे पाल्याचे वेगळे, पालकांचा तेवढा तणाव तुम्ही मॅनेज करू शकता का, शारीरिक किंवा मानसिक? हे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. आणि तुम्ही जर स्वतःच ब्रेक होणार असाल, कम होणार असाल त्या तणावाला, तर तुम्ही मुलाची काळजी काय घेणार, असा पण प्रकार आहे. त्यानंतर मॅनेजिंग सक्सेस अँड फेल्युअर विथ द सेम इज. आपण जे बोललो ते यश आणि अपयश दोन्हीमध्ये अजिबात न हलता यशाकडे त्रयस्थपणे पाहून अपयशाकडे पण त्याच प्रकारे पाहण्याची वृत्ती जी आहे, त्यापासून काहीतरी शिकून परत पुढे जाण्याची वृत्ती आहे, ती त्या पाल्यापेक्षा पालकांना जास्त गरजेची असते. कारण पालक लगेच सक्षम होतात किंवा पालक लगेच पॅनिक होतात असं आपल्याला दिसायला मिळतं. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा गोष्ट, पालकांनी लॉंग टर्म गोल लक्षात ठेवले पाहिजेत की मुलांना आयुष्यामध्ये काय केलं पाहिजे, ते अतिशय महत्वाचं. त्याला जर चेस आवडत असेल, बुद्धिबळ आवडत असेल, तर तो वर्ल्ड चॅम्पियन समजा नाही झाला किंवा ग्रँड मास्टर नाही झाला, एवढे सगळे काबाड नष्ट केल्यानंतर सुद्धा, तर पुढे काय? तर मग ऑप्शन बी, ऑप्शन सी काय आहेत हे पाल्य विचार करू शकत नाहीत. पालकांना माहिती पाहिजे. आणि मग त्याच्या करिअरसाठी आपल्याला काय करावं लागेल, हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे हे जे दोघला पण, मी असं म्हणत नाही की सगळ्या पालकांना मुकेश सारखा आपला मुलगा वर्ल्ड चॅम्पियन व्हावा असं वाटतं आणि त्यासाठी ते तयारी करत नाहीत किंवा ह्यातल्या सगळ्या गोष्टी फॉलो करतात असं म्हणत नाही मी. पण 80 ते 90% पालकांना फक्त असं वाटतं की माझ्या मुलाने काहीतरी वर्ल्ड चॅम्पियन व्हावं, पण त्यासाठी जे काही पालकांनी करायच्या त्या गोष्टी करायची आमची तयारी नाहीये, असं बऱ्यापैकी दिसून येतं. म्हणून या विषयाचं नाव दोघलापण असं ठेवलंय. त्यामागे जे पालक ऍक्च्युली मनापासून प्रयत्न करतात त्यांना दुखावण्याचा किंवा त्यांना कमीपणा आणण्याचा हेतू नाहीये, पण बाकीचे जे पालक फक्त स्टेटस सिम्बॉल आणि स्वतःच्या मार्केट इंडस्ट्रीमधल्या किंवा ऑफिसमधल्या किंवा समाजामधल्या स्टेटससाठी मुलाला कोणत्या तरी शाळेत टाकतात किंवा कोणत्या तरी क्लासला लावतात, त्यामध्ये त्यांचा हेतू हा फक्त चमकोगिरी शिवाय असा दुसरा नसेल, तर मग त्यांची मुलं किंवा ते वर्ल्ड चॅम्पियन होण्याची शक्यता काय? हा जो प्रकार आहे त्याच्यासाठी या विषयाचं नाव दोघलापण असं ठेवलं होतं. मला आशा आहे की याच्यापासून आपण सगळे पालक काहीतरी शिकू. आणि वर्ल्ड चॅम्पियन जरी गुकेश सारखा एखादा अपवादात्मक होत असेल, तरी पण त्यासाठी लागणारी जी मेहनत आहे, जो बॅकग्राऊंड आहे, जो फाउंडेशन आहे, त्याच्यावर तर नक्की काम करता येईल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास जरूर कॉमेंट करा, शेअर करा, लाईक करा. अशा करिअरशी संदर्भात व्हिडिओज माझ्या युट्यूब चॅनलवर मी नेहमी रिलीज करत असतो. त्याच्यापासून सर्वांना फायदा होईल. महत्वाचा पॉईंट आहे की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट करा. धन्यवाद.